शेतकऱ्यांसाठी सरकार देत आहे 4 लाखापर्यंत मदत. विहीर, सोलार पंप, पाईपलाईन सगळं या योजनेअंतर्गत आपल्याला मिळणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण ज्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत, त्या योजनेचं नाव आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. तर ही महाराष्ट्र शासनाची महत्वाची योजना आहे. अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी या योजनेत लाभ मिळणार आहे. म्हणजेच एसटी प्रवर्गातील जे शेतकरी आहेत, ते या योजनेसाठी पात्र असून ते या योजनेमध्ये अर्ज करू शकता. तर या योजनेमध्ये पाणी व्यवस्थापन, सिंचन सुविधा किंवा कृषी यंत्रे यासाठी लाभ मिळणार आहे. म्हणजेच आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यास नक्कीच या योजनेचा आपल्याला मदत मिळणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाण्याची समस्या असते. तर काही ना काही विहीर नाही, सिंचन नाही, म्हणून ही योजना खूप महत्वाची आहे. तर आपण या योजनेमध्ये कोणते कोणते घटकाचा लाभ मिळणार आहे आणि आपल्याला किती अनुदान मिळते ते बघणार आहोत. तर या योजनेमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचे म्हणजे नवीन विहीर बांधकाम. नवीन विहीर बांधकामसाठी आपल्याला शासनाकडून 4 लाख रुपये अनुदान मिळतं. तसेच जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी आपल्याला 1 लाख रुपये अनुदान मिळतं. म्हणजे हे जे अनुदान आहे, जे आता विहिरीचे भरपूर शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असतील, त्यांनी लाभ घेतलेला असेल, पण त्यांना या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही. आता शेतकरी बंधूंनो, विहिरीसाठी 4 लाख रुपये शासन आपल्याला अनुदान देतं. पण शेतकऱ्यांनी रोजगार हमी अंतर्गत ज्या विहिरी बांधकाम केलेल्या आहेत, त्यांना कुशल, अकुशल असा निधी मिळतो. अकुशल निधी मजुरांच्या खाती जमा होत असतो. पण या योजनेमध्ये सर्व जो 4 लाख रुपये अनुदान आहे, हा अर्ज करणाऱ्याच्या महा-डी-बी-टी अंतर्गत थेट त्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणून ही फार महत्वाची योजना आहे. ही योजना सुटसुटीत योजना आहे आणि अनुदान सुद्धा आपल्या बँक खात्यात डी-बी-टी बेस अनुदान जमा होते. तर या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर बांधकाम करायचे असेल, त्यांना 4 लाख रुपये अनुदान आहे. जुन्या विहीर दुरुस्तीसाठी त्यांना 1 लाख रुपयेपर्यंत अनुदान मिळतं. तसेच याच्यामध्ये प्लास्टिक लायनिंग आहे, त्याला 2 लाख रुपयेपर्यंत अनुदान आहे. इनवेल बोरिंग आहे, त्याला 40,000 रुपये आपल्याला अनुदान मिळेल. वीज जोडणी असेल तर 20,000 मिळेल. पंप सेट असेल तर त्याला 40,000 रुपये अनुदान आहे. सोलार पंपासाठी आपल्याला 50,000 रुपये अनुदान आहे. पाईपलाईन आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला 50,000 रुपये अनुदान आहे. याच्यामध्ये आपल्याला स्प्रिंकलर संच, ड्रीप किंवा कृषी यंत्र यासाठी सुद्धा आपल्याला अनुदान मिळतंय. परत आपल्याला बोरवेलसाठी 50,000 अनुदान आहे. म्हणजेच शेतकरी बंधूंनो, हे जे आहे ही अनुदान मर्यादा आहे. हे अनुदान मर्यादा किंवा 90% पर्यंत आपल्याला याच्यात काही काही योजनेमध्ये आपल्याला 100% अनुदान या घटकासाठी मिळणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी महा-डी-बी-टी या संकेतस्थळावरती अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार आपली निवड होणार आहे. तरी अर्जासाठी वेळ न करता आजच अर्ज करावा. अर्ज आपण या सर्व घटकासाठी अर्ज आपण करू शकतो. तर याच्यामध्ये पात्र जे शेतकरी आहेत, म्हणजेच एसटी प्रवर्गातील जे शेतकरी आहेत, यांनी अर्ज करावा. अर्ज महा-डी-बी-टी वरती केल्यानंतर आपल्याला निवड होऊन आपले कागदपत्र सादर करण्यासाठी आपल्याला मेसेज येईल. तर कागदपत्र आपल्याला कोणते लागणार आहे याच्यामध्ये? तर शेतकरी बंधूंनो, आपली निवड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जी कागदपत्र लागणार आहेत, त्याच्यामध्ये सातबारा आहे, आधार आहे, अकाउंट आहे, हे लागणार आहे. सोबत आपल्याला जी-एस-टी-चे प्रमाणपत्र लागणार आहे. पाण्याची उपलब्धता असल्यासाठी आपल्याला ते प्रमाणपत्र गरजेचे असते. तसेच याच्यामध्ये आपल्याला ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल, त्यांच्याकडे किमान 0.40 हेक्टर ते जास्तीत जास्त 6 हेक्टरपर्यंत जमीन असणे आवश्यक आहे. 0.40 ते 6 हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे. म्हणजेच ही योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना यामध्ये लाभ जे मिळणार ते सिंचन व कृषी यंत्रसामुग्री यासाठी अनुदान मिळणार असून आपला याच्यामध्ये उत्पादनात वाढ होणार हे नक्कीच. तर ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. तर जर या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असल्यास आपण आपल्या जवळच्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती अंतर्गत कृषी विभागामध्ये संपर्क करू शकता किंवा महा-डी-बी-टी वरती आपण अर्ज करू शकता. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला अधिक माहितीसाठी आपण इथे कमेंट्स करू शकता व हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर गरजू शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. तर सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद.